तो करे स्टार्ट करे. चलो आता बाकीच्यांचा मी वेट करत होतो, बाकीचे सेक्शनला जॉईन झाले, बाकीचे येतील तेव्हा येतील. वी वुड लाईक टू स्टार्ट. सो बच्चा पार्टी, काल मी तुम्हाला सांगितलं की रोलिंग मोशनमध्ये 2 प्रकारची एनर्जी असते. कुठली 2 प्रकारची एनर्जी असते कुणी सांगेल का मला? रोलिंग मोशनमध्ये कुठल्या 2 प्रकारची एनर्जी असते? एक असते कायनेटिक एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सलेशन मोशन, अँड एक असते कायनेटिक एनर्जी. हे बघा, रोलिंग मोशनमध्ये किंवा रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ, असं लिहिलं होतं, लिनियर किंवा त्याला म्हणतात ट्रांसलेशन मोशन, एंड दूसरा होता है अपना रोटेशनल मोशन. सो ऑब्जेक्ट स्वतः भोवती तर फिरतेच आहे, पण ॲट द सेम टाइम ती डिस्टन्स पण कव्हर करते, म्हणून त्याला म्हणतात रोलिंग मोशन. सो आपण असं कन्सिडर केलं होतं की हा लिनियर सरफेस आहे स्ट्रेट लाईनमध्ये, आणि ही ऑब्जेक्ट आहे, ती ऑब्जेक्टवर ही ऑब्जेक्ट अशी रोल होती आहे आणि काहीतरी डिस्टन्स कव्हर करते, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर हे मी काल कन्सेप्ट शिकवलं होतं. तर रोलिंग विदाउट आपण ज्याला म्हणलं होतं रोलिंग विदाउट स्लिपिंग, तर तो कन्सेप्ट होता इथे. तर बच्चा पार्टी, मग मला कालच्याच कन्सेप्टवर आधारित हे कन्सेप्ट पुढे घेऊन जायचे आहेत. तर रोलिंग मोशनमध्ये 2 एनर्जी येतात. रोलिंग मोशनसाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतात टोटल कायनेटिक एनर्जी. फॉर रोलिंग मोशन is combination of kinetic energy which is part of translation motion plus kinetic energy which is part of rotational motion. बच्चा पार्टी, ठीक आहे. सो कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन, त्याचा फॉर्म्युला लिहित असतो आपण ½ कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनचा, आणि कायनेटिक एनर्जी रोटेशनलचा आपण फॉर्म्युला लिहित असतो ½ I ω². मग काल मी असं लिहिलं होतं ½ प्लस हाफ आयला रिप्लेस केलं होतं MK²नी, ओमेगाला रिप्लेस केलं V/R ने, आणि त्याचा बनला V²/R². कॉमन निघाला होता ½ अंदर ब्रॅकेट के बचा था 1 + K²/R². असा आपला फॉर्म्युला आला होता. आठवतंय सर्वांना? कालचा फॉर्म्युला जो आला होता तो आठवतंय का कायनेटिक एनर्जी रोलिंगसाठीचा? सो टोटल कायनेटिक एनर्जी म्हणतात याला. जे काल प्रेझेंट नव्हते त्यांच्यासाठी पण सांगतोय. लक्षात आलंय सर्वांना? फॉर्म्युला तुमच्या समोर दिसलाय. तर हा फॉर्म्युला आपल्याला खूप उपयोगाला येणार आहे. मग आता टोटल कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग इज इक्वल्स टू, मग बच्चा पार्टी आता ही स्टेप समजली तुम्हाला. पण हे जे सरफेस होता हा हॉरिझॉन्टल सरफेस होता, स्ट्रेट लाईनमधला हॉरिझॉन्टल सरफेस आहे, याच्यावर ऑब्जेक्ट फक्त रोल होती आहे. पण त्याच ठिकाणी जर इन्क्लाइन प्लेन असेल, बघा आज आपल्याला जे शिकायचं आहे तर रोलिंग मोशन ऑन ॲन इन्क्लाइन प्लेन अंडर ग्रॅव्हिटी सीखना है. तर सपोज आता मी अशी घेतली ऑब्जेक्ट की ऑब्जेक्ट आता हाईटवरनं इन्क्लाइन प्लेनवरनं रोल होती. बच्चा पार्टी बघा, सर्वांनी समजून घ्या. हे बघा, असा एक इन्क्लाइन सरफेस आहे, हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. या हॉरिझॉन्टल सरफेस बरोबर त्या इन्क्लाइन सरफेसने अँगल बनवला आहे थीटा, आणि आपली ऑब्जेक्ट इथं आहे. ठीक आहे. आता आपली ऑब्जेक्ट जी आहे ती सॉलिड असेल हॉलो असेल आपल्याला माहीत नाही, पण ही स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे आता असं कन्सिडर करा. आणि हिचा इनिशियल स्पीड किती आहे रे बाबा? 0. इथून तिला रिलीज करायचं आहे. काय करायचं? रिलीज जर केली तर मला सांगा ती घसरत खाली जाईल की घरंगळत खाली जाईल? आई वुड लाईक टू इनेबल द मायक्रोफोन. बच्चा पार्टी लोग, तो बताओ मेरे को, ही घरंगळत खाली जाईल की घसरत खाली जाईल? घरंगळणे आणि घसरणे या दोघांमध्ये फरक आहे. कालही मी सांगितलं होतं. आय वुड लाईक टू इनेबल द मायक्रोफोन अँड इफ पॉसिबल ट्राय टू गिव्ह आन्सर ओरली. घरंगळत घरंगळत म्हटल्यानंतर ती परफॉर्म करेल रोलिंग मोशन. मग बच्चा पार्टी जर ती ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत काहीतरी अंतर कव्हर करतीये तर त्या अंतराला आपण म्हणूयात यस. मग यस म्हणजे कोण आहे माझ्यासाठी? तर हा आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. काय ते? हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड. किंवा त्याला आपण लिनियर डिस्टन्स कव्हर्ड पण म्हणूयात. बरं, हा आपला होता हॉरिझॉन्टल सरफेस, आणि तो जो सरफेस आहे त्याने थिटा अँगल केला हॉरिझॉन्टल सरफेस बरोबर, म्हणून या सरफेसला म्हणूयात आपण इन्क्लाइंड सरफेस. ठीक आहे. तो तिथं ऑब्जेक्ट ठेवली आहे फक्त, ओके, असं तिला काहीतरी उटी लावली असं आपण म्हणूयात, किंवा धरून ठेवली आहे आणि तिला फक्त रिलीज करायचं. आता उतरामुळे ती खाली येणार आहे आणि खाली घरंगळत येईल, आणि इथं कुठेतरी असेल ती, आणि इथं तिला स्पीड मिळालेला आहे, म्हणजे अशी इकडे येईल बरोबर, आणि तिला जो स्पीड मिळाला आहे तो ओमेगा असेल. मग बच्चा पार्टी ज्यावेळेस ती काहीतरी इन्क्लाइंड सरफेसला आहे टॉप सरफेसपासनं, सो इट इज प्रेझेंट ॲट सम हाईट.
ग्रॅव्हिटेशनल हाईट म्हणतात किंवा ग्रॅव्हिटेशनल हेड म्हणतात. सो यस इज हॉरिजॉन्टल डिस्टेंस कवर्ड. थीटा क्या है? एंगल मेड. किसने एंगल बनाया? ये एंगल मेड बाय इंक्लाइंड सरफेस विथ हॉरिजॉन्टल. हॉरिजॉन्टल सरफेस के साथ सॉरी इंक्लाइंड सरफेस ने हॉरिजॉन्टल सरफेस के साथ एंगल बनाया है. ठीक है. सो ये लिखा अपन ने थीटा एंगल. ठीक है. और एच क्या है आपका? हाइट. किसका हाइट है ये फिर? तो इंक्लाइंड सरफेस का फ्रॉम हॉरिजॉन्टल सरफेस. चीज़ें क्लिअर हुई. इनिशियल वेलोसिटी काय ऑब्जेक्टची? 0. आता ऑब्जेक्टकडे जी एनर्जी ती आहे पोटेन्शियल एनर्जी. इथून जर ऑब्जेक्ट रिलीज केली, सपोज मी इथं लिहितो वाटलास, इफ ऑब्जेक्ट इज रिलीज्ड फ्रॉम दिस हाईट, इथं लिहितो इफ ऑब्जेक्ट इज रिलीज्ड. तो ऑब्जेक्ट रिलीज जर झाली इथून, फक्त रिलीज करायची. रिलीज म्हणजे तिला काही पुश द्यायचा नाही, म्हणजे इथून काय अशी ढकलायची नाही तिला, फक्त सोडून द्यायची. आता तिला अडवून धरलेली आहे, बाय डिफॉल्ट ती खाली जाणार आहे. एम आय करेक्ट? बरोबर की नाही? असं घडेल की नाही मला सांगा तुम्ही. व्हिज्युअलाइज करा. यस. सो फिजिक्स इज ऑल अबाउट व्हिज्युअलायझेशन बच्चा पार्टी लोक. आणि ज्याचं व्हिज्युअलायझेशन परफेक्ट असेल ना, तर तो फिजिक्समध्ये महारत हासिल करू शकेल. अँड माय रोल इज ॲज अ टीचर की तुमचं ते व्हिज्युअलायझेशन वाढवायचं, व्हिज्युअलायझेशनची ताकद वाढवायची. मग मला सांगा कुठल्या एनर्जीचं कुठल्या एनर्जीमध्ये रूपांतर होणार आहे? कुठल्या एनर्जीचं कुठल्या एनर्जीत रूपांतर होईल? ऑब्जेक्ट जर रिलीज झाली तर ऑब्जेक्टकडे ॲट द टॉप आहे पोटेन्शियल एनर्जी. त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर होणार आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम. एम आय करेक्ट? बघा, याला म्हणतात कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. किंवा आपला आईन्स्टाईन बाबा सांगतो एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट ओनली कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. कितने लोगों को स्टेटमेंट याद है? तो एट द टॉप एट सम हाइट उसके पास होगा पोटेंशियल एनर्जी, लेकिन जैसे ही ऑब्जेक्ट नीचे आएगा तो उसका पोटेंशियल एनर्जी का कन्वर्जन हो जाएगा काइनेटिक एनर्जी में. तो पोटेंशियल एनर्जी इज गिवन बाय द फॉर्मूला मास जी इंटू एच. व्हाट इज एम? तो ये रहेगा आपका मास ऑफ द बॉडी. ठीक है. जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एच इज हाईट. तो कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम. मग मला सांगा आता दोन गोष्टी करते ऑब्जेक्ट. डिस्टन्स पण कव्हर करते. टॉपकडनं खाली आली, यस नावाचं तिने डिस्टन्स कव्हर केलं, आणि ॲट द सेम टाइम ती स्वतः भोवती पण फिरतीये. मग कायनेटिक एनर्जी फक्त ट्रान्सलेशनची नसेल, ही कायनेटिक एनर्जी कशाची असेल? आता कॉम्बिनेशन कशाचं असेल? टोटल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रांसलेशन मोशन प्लस काइनेटिक एनर्जी ड्यू टू रोलिंग मोशन. एम आई करेक्ट? सो बच्चा पार्टी यहाँ पे फॉर्मूला बनेगा हाफ एम वी स्क्वायर, इस तरफ बनेगा हाफ आई ओमेगा स्क्वायर. काइनेटिक एनर्जी रोलिंग का ये फॉर्मूला, काइनेटिक एनर्जी ट्रांसलेशन मोशन का ये फॉर्मूला, एंड पोटेंशियल एनर्जी का ये फॉर्मूला. कितने लोगों को एक समझ में आया ये कंसेप्ट क्या लिखा है अपन ने? सी, इसे बोला जाता है लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. एक्नॉलेजमेंट द्या. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशात? कायनेटिक एनर्जीमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो व्यंकटेश, विठ्ठल गायकवाड, विश्वजित आव्हाड, वंदना शिरसाट, वैष्णवी उदमले, सांगा चला पटकन सर्वांना एक्नॉलेजमेंट द्या. सिद्धी लपडे, प्रतीक्षा गुंजा, गोकुळ शिंदे, साक्षी साबळे, देन साक्षी दिंडे, सागर कोसे, केतन दांगड, राणी गीते, प्रेम गाडेकर, नेहा उगले, मानसी वाघ, कृष्णा आडे, ज्योती उल्लारे, गोकुळ दराडे, साक्षी गिरवले, देन स्नेहा उदावंत, देन अंजली येवले, अनिकेत राठोड, अक्षय शितोळे, आदित्य भान. यस, व्हेरी गुड. यस यस. बरं बरं, बस 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 बस. इकडे बघा, आता इकडे लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे, इथं बॉटमला आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची बच्चा पार्टी. तो हे बघा, मी बरोबर एका खाली एक लिहित असतो. ज्यावेळेस तुम्ही न्यू स्टेप लिहिता तुम्ही देअर फोरने लिहू शकता, पण LHS इज इक्वल्स टू RHS इक्वल टू साईन हमेशा टाकायचं. तर हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय ची व्हॅल्यू, आय इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज रिप्लेस्ड एज MK स्क्वेअर एंड V इज रिप्लेस्ड एज ओमेगा बाय V स्क्वेयर बाय R स्क्वेयर. तो इसको लिखता हूँ मैं V स्क्वेयर बाय R स्क्वेयर. यहाँ पे लिखूंगा V स्क्वेयर बाय R स्क्वेयर. ही टर्म माहिती आता तुम्हाला, तुम्ही काय करता. सो वी यूज टू टेक डाउन हाफ एम वी स्क्वेयर एज कॉमन. अंदर कौन बचेगा? देखो बच्चा पार्टी लोग, सभी लोग देखो, ये हाफ एम वी स्क्वेयर कॉमन लिया, इधर का भी हाफ, इधर का भी V स्क्वायर, इधर का भी M. बचा कौन? देखो हाफ एम वी स्क्वायर कॉमन लिया. फर्स्ट टर्म में बचा 1, दूसरे टर्म में बचा आपका के स्क्वायर अपॉन क्या? R स्क्वायर. ठीक है.
एंड यहाँ पे कौन बचा, एम जी एच, दोनों तरफ का एम एम क्या हुआ, कैंसल, 2 उधर चला गया, तो ये बनेगा 2gh इज इक्वल्स टू वी स्क्वायर इन ब्रैकेट 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर। एम आई करेक्ट? यहाँ तक स्टेप सभी को समझ में आया? मुझे बताओ एच क्या है, हाइट ऑफ दैट इंक्लाइंड सरफेस, जी क्या है, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, वी क्या है, वेलोसिटी व्हेन ऑब्जेक्ट विल रीच द बॉटम और हॉरिझॉन्टल सरफेस. तर इथं मल्टिप्लिकेशन होतं, ही टर्म पूर्ण तिकडे जाईल, डिवाइड करेल. सो बच्चा पार्टी नेक्स्ट स्टेप आएगा, वो बनेगा वी स्क्वायर इज इक्वल्स टू 2gh होल डिवाइडेड बाय 1 प्लस के स्क्वायर अपॉन आर स्क्वायर. आई बात समझ में? तो मुझे v चाहिए, आई एम नॉट इंटरेस्टेड इन v स्क्वायर. सो टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग एस क्यू आर टी ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. पेज संपलेलं आहे. मी आता तिथंच साईडला लिहितो. हे बघा नेक्स्ट स्टेप याच्या खाली लिहायची, v इज इक्वल्स टू रूट ऑफ, सांगा, चला बोला माझ्यासोबत, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तुम्हाला आठवतंय बच्चा पार्टी, आपण ज्यावेळेस टेबल फॉर्म केले होते, इवन मी आज पण तुम्हाला ग्रुपवर एक टेबल टाकला आहे. आपलं जे नीटचं पुस्तक आहे, नीट गाईडमधनं, मी तो पुस्तकाचं टेबलमधलं फोटो टाकला आहे, ज्यात सगळं मोमेंट ऑफ इनर्शिया कव्हर केलेला आहे. आदित्य बघितला का तो टेबल, बघितला का? राठोड, अंजली येवले, टेबल बघितला का तुम्ही लोकांनी? स्नेहा उदावन, अश्विनी कुलकर्णी, अथर्व साबळे, देन साक्षी गिरवले, गोकुळ दराडे, ज्योती उल्लारे, कृष्णा आडे, मानसी वाघ, नेहा उगले, प्रसाद काळे, प्रेम गाडेकर, राणी गीते, रोहिणी, केतन नांगट, देन सागर खोसे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे, संतोष तोरडमल, शशी वाही, देन शिंदे, गोकुळ शिंदे, प्रतीक्षा गुंजा, सिद्धी लबडे, वैष्णवी पेरे, वैष्णवी उदमले, वंदना शिरसाट, विश्वजीत आव्हाड, विठ्ठलराव गायकवाड, वेंकटेश पवार. ओके ओके ओके, चलो चलो फिर से पीछे आता हूँ मैं, ठीक है. ये देखो, ये क्या प्रूव कर रहे हैं अपन, दोज हु हैव जॉइंड लेट, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. बच्चा पार्टी, आज अपन सीख रहे हैं रोलिंग मोशन ऑब्जेक्ट का ऑन इन्क्लाइंड प्लेन अंडर ग्रॅव्हिटी. तो रोलिंग मोशन हे कॉम्बिनेशन असतं कुणाचं, लिनियर मोशनचं आणि रोटेशनल मोशनचं. लिनियर मोशन म्हणजे काय, एखादी ऑब्जेक्ट ज्यावेळेस हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करते तर त्याला म्हणतात लिनियर मोशन, आणि ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट स्वतःभोवतीच गोल गोल फिरते त्याला म्हणतात रोटेशनल मोशन. आपल्या इथं चाकाचं एक्झाम्पल घ्या, गाडीचं चाक बघा, टू व्हीलरचं चाक बघा, बायसिकलचं चाक बघा. चाक ज्यावेळेस फिरतं तर ते स्वतःच्या ॲक्सेल भोवती फिरतं, पण ज्यावेळेस ते ग्राउंड बरोबर टचमध्ये येतं तर ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण कव्हर करतं, बरोबर की नाही. आणि माणसाने ज्यावेळेस चाकाचा शोध लावला, तो चाकाचा शोध त्याच्यासाठीच लावला होता की आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं होतं. एम आय करेक्ट? आणि ते पण कमी फोर्समध्ये लॉंग डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं होतं. बच्चा पार्टी, तुम्हाला इतिहासामध्ये असेल, अश्मयुगीन मानवाचा शोध लावलेला होता त्याने. कशाचा? चाकाचा ज्यावेळेस शोध लागला. मग चाक सर्क्युलरच का असतं, तर सर्क्युलरमध्ये कमी एनर्जीमध्ये जास्त वर्क डन होत असतं. कमी फोर्समध्ये जास्त वर्क डन जर करायचं असेल तर त्याला चाकाचा उपयोग केला गेला, ते पण सर्क्युलर आणि गोलाकार ठेवलं. अनिकेत आडाव, यस यस बच्चा पार्टी, चला चला पटकन सर्वांनी उत्तरं द्या. साबळे, गिरवले, गीते, मोरे, त्यानंतर दांगट, कोसे, या ओके ओके ओके, फाईन. सो बच्चा पार्टी, स्क्रीनवर बघा मग आता सर्वांनी. तर मी तुम्हाला सांगितलं मग टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, टोटल कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनची आणि कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनची, आणि कायनेटिक एनर्जी रोटेशनलची. ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला लिहिला हाफ एम व्ही स्क्वेअर, रोटेशनलचा लिहिला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मग आयला रिप्लेस केलं एम के स्क्वेअर, ओमेगाला रिप्लेस केलं व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, आणि मग हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन निघाला 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो इफ द ऑब्जेक्ट इज रिलीज, पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट द, काय लिहिलंय, बॉटम. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप इज mgh, ठीक आहे. सो टॉपला असणारी एनर्जी mgh, बॉटमला असणारी एनर्जी कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस रोलिंग. कारण ऑब्जेक्ट ज्यावेळेस आता इथून खाली घरंगळत जाईल तर त्यावेळेस ती दोन्ही मोशन करणार आहे, डिस्टन्स पण कव्हर करणार आणि रोल पण होणार. हाफ एम स्क्वेअर हाफ आय ओमेगा स्क्वेअर, परत आयला रिप्लेस केलं, ओमेगाला रिप्लेस केलं, आणि इथं मी ती जी व्हॅल्यू लिहिली व्हेलॉसिटीची, इफ ऑब्जेक्ट इज रोलिंग डाऊन द हिल
रोलिंग डाऊन द इन्क्लाइंड सरफेस विथ सम वेलॉसिटी, तर त्याचा फॉर्म्युला लिहिला when it reaches the ground, so उसका वेलोसिटी लिखा √2gh/1 + k² / r². बच्चा पार्टी मराठी मीडियमचे असाल तरी समजेल, इंग्लिश मीडियमचे असाल तरी समजेल. ओके फाईन. सो चलो बच्चा पार्टी, मग आता हे इन्क्लाइंड सरफेस दिसला. मला सांगा तुम्हाला हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का? इथं अँगल किती आहे बघा, थीटा. इकडे हाईट किती आहे, एच. आणि हायपोटेनियसचं डिस्टन्स किती आहे रे, यस. सो आपण याला टॅन थिटाच्या टर्म्समध्ये पण लिहू शकतो, साइन थिटाच्या टर्म्समध्ये पण लिहू शकतो. सो नेक्स्ट पेजवर जातो मी. हे बघा आपला सरफेस असा होता, इंक्लाइंड सरफेस होता. एम आई करेक्ट? ये थीटा था, यहाँ पे ऑब्जेक्ट था आपका, यहाँ से ऑब्जेक्ट नीचे आ रहा है भाई, रोल होते होते आ रहा है, और यहाँ पे ग्राउंड पे आके यहाँ से उसका रोलिंग मोशन चलता हुआ जाएगा ऐसा. ठीक आहे. सो हे जे डिस्टन्स आहे इन्क्लाइंड सरफेसचं फ्रॉम ग्राउंड सरफेस इज हाईट एच, आणि इथं जे डिस्टन्स कवर केलंय त्याने तर यस डिस्टन्स कवर केलंय. ठीक आहे. सो बच्चा पार्टी मी लिहिताना लिहितो साइन थीटा इज इक्वल्स टू, आई कैन राइट डाउन अपॉन एच अपॉन यस. ये भी एक रिलेशन होगा इस ट्राइंगल में, बराबर. तो एच इज इक्वल्स टू आप ऐसा भी लिख सकते हो, या फिर यस इज इक्वल्स टू आपण असंही लिहू शकतो एच अपॉन क्या, साइन थीटा. ठीक आहे. सो ये एक टर्म झालं. बरं आणखी एक बच्चा पार्टी, आता तुम्ही काय फाइंड आउट केली, वेलोसिटी इथं लिहून ठेवतो. वी हॅव इनिशियल वेलोसिटी किती रे ऑब्जेक्टची, इनिशियल वेलोसिटी किती आहे. आपण ऑब्जेक्टला पुश देतोय का, नाही. आपण ऑब्जेक्टला फक्त वरतून रिलीज करतोय, हाईटवरनं रिलीज करतोय, म्हणजे इथून सोडून द्यायचं. सोडून दिलं. आता बघा तुम्ही ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट हाईटवरनं सोडता, तर तुम्ही त्याला पुश न देता सोडला तर त्याला म्हणतात रिलीज, ऑब्जेक्ट रिलीज करणं. ज्यावेळेस ऑब्जेक्ट रिलीज होते, रिलीज शब्द लक्षात ठेवायचा. रिलीज ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असते. मग इथं पण रिलीज केली, ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी किती आहे रे बच्चा पार्टी, 0. फायनल वेलोसिटी काय लिहिली आपण, व्ही. त्याचा फॉर्म्युला काय लिहिला रे बाबा, 2gh/1 + k² / r². सो ये फाइनल स्पीड अपन को मिल गया व्हेन इट रीचेज द ग्राउंड, फाइनल वेलोसिटी. एम आई करेक्ट बच्चा पार्टी? अच्छा, तो अभी क्या फाइंड आउट करने का, एक्सेलरेशन. एक्सेलरेशन फाइंड आउट करूया. मग एक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी कायनॅमॅटिकचे इक्वेशन माहीत पाहिजे. कायनॅमॅटिक्स इक्वेशन, कायनॅमॅटिक इक्वेशन. बच्चा पार्टी तुम्हाला हे इक्वेशन माहिती असेल, तुम्ही ऐकले असतील, पण याला कायनॅमॅटिकचे इक्वेशन म्हणतात हे माहीत नसेल. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, ऐकलंय? किती जणांनी ऐकलंय? यस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ AT². तुम्ही बोलू शकता, मायक्रोफोन अनम्यूट केलेत मी. तीसरा V² इज इक्वल्स टू U² + 2S. कितने लोगों को ने पढ़ाई है, बताओ मेरे को रे बाबा. चलो जल्दी. शिरसाट, आव्हाड, गायकवाड, उदमलेश, पेरे, पवार, ऐकले की नाही हे इक्वेशन, ऐकले की नाही? व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, यस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ AT². यस सर, यस. ओके, मग सांगा यस काय असतो इथं, यस सरचा यस काय असतो सांगा. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट. यू काय असतो, इनिशियल वेलोसिटी, टी काय असतं, टाइम टेकन, यस. ए काय असतं, ऍक्सलरेशन. यस. आणि परत टी इज टाइम टेकन. सो बच्चा पार्टी मग हे बघा तुम्हाला इनिशियल वेलोसिटी माहिती आहे, फायनल वेलोसिटी माहिती आहे. आता तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचं. ऍक्सेलरेशन. गोकुळ शिंदे काय पाहिजे, मायक्रोफोन म्यूट करा. ठीक आहे, बाकीच्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तुम्हाला काही बोलायचं पर्सनली, माझा पर्सनल नंबर दिलाय. ठीक आहे, सेशन झाल्यानंतर फोन करायचं, विचारायचं. वैष्णवीने आज फोन केला होता, तिला काय डाऊट होता, तिने फोन केला होता. मोरे काय झालं बोला. मोरे नावाने जे जॉईन आहे त्यांचं काय डाऊट आहे, तनुजा मोरे नावाने, दराडे नावाने का जॉईन आहे? ओके ओके, मायक्रोफोन म्यूट करा मग तनुजा. ठीक आहे, ओके. सो हां दराडे बोला, काय डाऊट आहे? बरं ठीक आहे. सो बच्चा पार्टी कमिंग बॅक, तर मला सांगायचं होतं, मग आता हे बघा हे इक्वेशन्स आहेत, यू माहिती, व्ही माहिती, ॲक्सेलरेशन काढायचं आहे. बरं आता बघा इथं पहिल्या जर दोन इक्वेशन पाहताल ना, तर इथं टाईम माहीत नाही आपल्याला. टाईम दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण टाईमचं इक्वेशन येतं, ते माहीत नाही, पण यू आणि व्ही माहिती आहे. हे बघा व्ही माहिती आहे, यू माहिती आहे,
ॲक्सेलरेशन काढायचं. यस पण माहिती आहे, मग अशी लिहिलं आपण यससाठी काहीतरी लिहिलं होतं. यस इज इक्वल्स टू, हे बघा इथं लिहिलेलं आहे, एस इज इक्वल्स टू क्या लिखा रे बाबा मैंने, एच अपॉन साइन थीटा, उसको भी लिख सकता हूँ मैं. तो आई वुड लाइक टू गो विथ इक्वेशन नंबर 3. सो आई एम गोइंग टू फाइंड आउट द एक्सेलरेशन ऑफ द रोलिंग बॉडी डाउन द इंक्लाइंड हिल. ठीक है, पहिल्यांदा वेलोसिटी फाइंड आउट केली, एक्सेलरेशन ऑफ ए रोलिंग बॉडी. ठीक है, ये फाइंड आउट करना है ऑन एन इंक्लाइंड प्लेन. इसका एक्सेलरेशन फाइंड आउट करते बाबा अपन. तो वी हॅव, मी लिहितो इथं व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. त्याच्या पुढे काय लिहितो, थर्ड इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स, थर्ड इक्वेशन ऑफ क्या, कायनेमॅटिक्स. यस, बरं व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे आता, व्ही स्क्वेअर माहिती आहे. हे बघा इथं व्ही आहे रूट ऑफ, स्क्वेअर जर घेतला तर रूट निघून जाईल. काय लिहितो मी, 2gh अपॉन क्या, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, इज इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू तर 0 आहे, 0चा स्क्वेअर 0 प्लस 2a, आणि यस ची वैल्यू कितनी रे बाबा, एच अपॉन साइन थीटा. अरे समझ में आया क्या, देखो यस का वैल्यू यूज़ किया, वी का वैल्यू यूज़ किया, यहाँ पे डाल दिया. मुझे चाहिए एक्सेलरेशन, 0 प्लस एनीथिंग इज एनीथिंग. सो यहाँ पे राइट हैंड साइड को बनेगा 2a इंटू एच डिवाइडेड बाय साइन थीटा. राइट साइड को बन रहा है 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेयर अपॉन आर स्क्वेयर. ठीक है, मग बच्चा पार्टी दोनों तरफ का कौन कैंसिल होगा रे बाबा, 2 के साथ 2 कैंसिल हुआ, h के साथ h कैंसिल हुआ. एक्सेलरेशन निकालना है, ये साइन थीटा इधर से ऊपर चला गया, क्रॉस मल्टीप्लाई हो गया. तो यहाँ पे ये फॉर्मूला क्या बना रे बाबा, g टाइम्स साइन थीटा डिवाइडेड बाय, बोलो. और इधर कौन बचा, सिर्फ a बचा. a वही तो फाइंड आउट करना है अपन को, एक्सेलरेशन g साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वायर अपॉन आर स्क्वायर. कितने लोगों को फॉर्मूला वैल्यू समझ में आया, बताओ बताओ. कितना सिंपल था, इतना सिंपल यार, इतना सिंपल होता है डेरिव्ह करना इक्वेशन. यस बच्चा पार्टी, फक्त लॉजिक समजून घ्या. मग लॉजिक समजण्यासाठी कालही सांगितलं, जशी गाडी शिकलात गाडीची प्रॅक्टिस केली आहे, सायकल शिकलात सायकलची प्रॅक्टिस केली आहे, त्याच्यामुळे तर आपण चांगले ड्रायव्हर बनू शकलो, चांगली गाडी चालू शकलो, कॉन्फिडन्स वाढला. तसंच अभ्यासाचं आहे, अभ्यासाचं रिव्हिजन करा, अभ्यासाचा दिलेला अभ्यास वेळेवर करा, दिलेला होमवर्क वेळेवर करा. बच्चा पार्टी तुम्ही पण त्याच्यामध्ये परफेक्ट होऊन जाल. ठीक आहे, कारण ही गोष्ट कन्सिस्टन्सीची आहे, सगळा खेळ कन्सिस्टन्सीचा आहे. सो ॲक्सेलरेशन मिळालं, व्हेलॉसिटी मिळालं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे. बच्चा पार्टी मग आपण आता नेक्स्ट पार्टला जाऊया, टाईम टेकनसाठी जाऊयात. शॅल वी गो फॉर टाईम टेकन. ऑब्जेक्टला वरतून म्हणजे टॉपवरनं खाली येण्यासाठी किती वेळ लागेल बाबा, हा माझा प्रश्न आहे. आता पहिल्यांदा इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली, बरोबर का, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि बच्चा पार्टी एक रिक्वेस्ट आहे बरं का, तुम्ही लोक आहे ना वेळेवर जॉईन करत जायचं सेशन. 5:45च्या आधी 5 मिनटं तुम्ही ट्यून इन पाहिजे, माझी वाट पाहत. मला लेट झालं तरी चालेल, मी तुम्हाला सांगितलं आहे, मला 5 मिनटं एक्सटेंड करता येईल सेशन. पण तुमचं जर मिस झालं पार्ट तर तुम्हाला परत रेकॉर्डेड व्हिडिओच पाहावं लागेल. आणि रेकॉर्डेड व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट दुसरा दिवस उगवेल मग. कारण आज मग तिन्ही सेशन कंटिन्युअसमध्ये करायचे, मग जेवण करणार, मग सर कंटाळा आलाय, झोप येणार, आणि मग आजचं उद्या बघू असं म्हणणार माणूस, आणि उद्याचं काही होतच नाही. सो त्याच्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की वेळेवर जॉईन होत जायचं, नो एक्सक्युजेस नो रिझन. ठीक आहे, तुमच्या घरच्यांना सांगा, गोल्डन रूल बोलवा, तुमच्याकडे मोबाईल असो नसो त्यांना सांगा मला वेळेत मोबाईल पाहिजे. बाकी काय हट्ट करताय तुम्ही, तुमचा हट्ट जो आहे तो क्वालिटी एज्युकेशनसाठी आहे. तुम्ही कुठली खेळणी मागत नाही आहे, तुम्ही एंटरटेनमेंट मागत नाही आईबापांना, तुम्ही तुमचं नॉलेज आणि स्किल अपग्रेड करतायत. सो त्याच्यामुळे तेवढा तर हट्ट तुमचा बनतो की तुम्ही 5:45ला ट्यून इन व्हायचं म्हणजे व्हायचंच. ओके ठीक आहे. सो कमिंग बॅक, तर मग ए फाइंड आउट केला, यस फाइंड आउट केला, व्ही झालाय आपला, यू झालाय. आता मी टाइम टेकनसाठी जातो, तिसरा पॉइंट मग माझ्यासाठी. सो टाइम टेकन के लिए जाता हूँ बच्चा पार्टी लोग, टाइम टेकन के लिए मैं इधर एक लाइन लावून घेतो. हां, सो तिसरा पॉइंट, टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट, टाइम टेकन बाय एन ऑब्जेक्ट टू रोल डाउन द हिल. ठीक आहे, रोल डाउन दी इन्क्लाइंड सरफेस. ठीक आहे, किंवा इन्क्लाइंड प्लेन. बरं मला सांगा आता बच्चा पार्टी, मला व्ही आता 3 इक्वेशन आहे माझ्याकडे, तुम्ही सांगा मी कुठलं वापरू. हे बघा 3 आहेत, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस 80,
एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. मला टाइम काढायचा आहे. एक तर पहिलं किंवा दुसरं वापरावं लागेल. दुसरं जरा जास्तच कॉम्प्लिकेटेड वाटतं ना. पहिलं सोपं वाटतंय. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस 80. एम आय करेक्ट? शॅल आय गो विथ फर्स्ट इक्वेशन? पवार, व्यंकटेश पवार नावाने कोण जॉईन झालंय? मायक्रोफोन म्यूट करा. पवार मायक्रोफोन म्यूट करा. ठीक आहे. सो मला डिस्टर्बन्स नको आहे बाकीच्यांचा, कारण आपलं डिस्टर्बन्स बाकीच्यांसाठी डिस्टर्बन्स क्रिएट करतो. काहीतरी लॉग इन झालेत फक्त टाइमपाससाठी आणि बाकीच्यांना डिस्टर्ब करतायत. असं नाही करायचं. उद्मले मायक्रोफोन अनम्यूट करायचा नाही बिना कामाचा. यस, ओके. सो कमिंग बॅक बच्चा पार्टी लोक. तर मग मला सांगायचं होतं की आपण जे शिकत होतो ते काय पार्ट बघून घ्या. तर मी सांगत होतो तुम्हाला, परत एकदा त्या स्क्रीनवर जातो मी. त्या स्क्रीनवर तुम्हाला सांगितलं मी, टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू रोल डाऊन द इन्क्लाइन प्लेन, तो काढायचा आहे. त्याच्यासाठी कुठलं इक्वेशन वापरणार मग? हा आदित्य बाण सांगा कुठलं इक्वेशन वापरायचं. गवळी, अनिकेत दाडाव, राठोड, अनिल वाल्लेकर, सुप्रिया वाल्लेकर, सॉरी, अंजली येवले, स्नेहा उदावन, कुलकर्णी, अथर्व साबळे, साक्षी गिरवले, दराडे, उल्लारे, मानसी वाघ, नेहा उगले. Equation first. फर्स्ट इक्वेशन काय आहे मग? Equation first. इक्वेशन काय? केतन दांगट, पहिलं V is इक्वेशन equal काय? to U plus 80. हा, v is equals to u plus 80. Yes, व्हेरी गुड. v is equals to u plus 80. त्या इक्वेशनने जाऊयात मग हे बघा, v ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मी इथं लिहितो v is equals to u plus 80. रिझन काय लिहिणार? फर्स्ट इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? ज्या बॉडीकडे वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी आहे, मास आहे, ॲक्सेलरेशन आहे, फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतोय, त्याचा आपण वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, टाइम टेकन हे काढू शकतो व्हॅल्यू. त्याला इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स म्हणतात. बरं, v इज इक्वल्स टू वीचा फॉर्म्युला आहे रूट ऑफ क्या था 2gh अपॉन क्या 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर. कोई मुझे बताएगा ये के क्या है रे बाबा? के काय? के कोणी सांगेल का रे? हे मी के तर लिहिलंय, पण के आहे काय नेमकं? Radius of gyration. यस, व्हेरी गुड गिरवले. रेडियस ऑफ गायरेशन. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, 0 लिहून टाकली. ॲक्सेलरेशन आता मिळालंय तुम्हाला. काय आली होती व्हॅल्यू? g sin थीटा डिवायडेड बाय 1 plus k square upon r square. आणि टाइम टेकनची व्हॅल्यू जशीच्या तशी टी लिहून टाकला. मला हे हवंय. मग आता हे एकटं राहिलं पाहिजे, बाकीचे सगळे एका बाजूला गेले पाहिजे आणि हा एका बाजूला राहिला पाहिजे. 0 प्लस एनिथिंग इज एनिथिंग. सो बच्चा पार्टी, आता बघा, इकडं स्क्वेअर रूट आहे, इकडं तर स्क्वेअर नाही आहे, स्क्वेअर रूट नाही आहे. मग ही स्टेप महत्वाची. इथं काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड असं लिहितो. टेकिंग स्क्वेअरिंग बोथ साईड बच्चा पार्टी, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. मग काय बनेल इक्वेशन सांगा बरं? इथला स्क्वेअर रूट निघून जाईल. इथला स्क्वेअर रूट निघून गेला तर हे इक्वेशन बनेल 2gh अपॉन 2gh upon 1 plus k square upon r square. आणि राईट साईडला g स्क्वेअर g sin theta स्क्वेअर होल t डिवायडेड square बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय K square plus r r स्क्वेअर. square याचा पण काय? स्क्वेअर. square. बरोबर, कारण याचा स्क्वेअर केलं. मग आता स्क्वेअर ज्यावेळेस करतो तर ही टर्म डबल झाली. बघा, ही टर्म डबल झाली, ही टर्म एकदा आणि ही पूर्ण टर्म एकदा कॅन्सल झाली. मग लॉजिक समजलं? हो. स्क्वेअर म्हणजे कॅन आय राईट इट लाईक x इंटू एक्स. एक्सचा स्क्वेअर म्हणजे आपण असंही लिहू शकतो ना, x इंटू एक्स. तसंच इथं घडलं. एकदा 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, परत आणखी 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बरं, कट झालंय. आता ही जी टर्म आहे उरलेली, ती टर्म मल्टिप्लाय झाली आणि वरती गेली बच्चा पार्टी. सिमिलरली इकडचा एक जी, इकडचा एक जी काय झाला? कट झाला. मग इक्वेशन काय बनेल तुमचं? बघा, 2 हा H h 2H is equal In K bracket square r square. R square खाली कुणीच नाही राहिला. बरोबर आहे, कॅन्सल झाला. इकडे कोण राहिलाय? जी G sin theta T square plus T square. बर, मग ही टर्म पूर्ण आता तिकडे गेली.
कारण इथं मल्टिप्लाय करते, तिकडे जाऊन काय करेल, डिवाइड. Divide. यस, मग टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लिहितात सांगा, G 2h sin 1 2h. प्लस के स्क्वेअर अपॉन आर K स्क्वेअर. square R square. Bracket complete. जी साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू टी स्क्वेअर. पण मला T square. पण मला टी स्क्वेअर नकोय, मला कोण हवाय, टी हवाय. मग काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग हे इक्वेशन वरती लिहितो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आणि इंटरचेंज करतो साइड्सला. इंटरचेंज म्हणजे काय, टीला लेफ्टला घेतो, टी स्क्वेअरचं बनला टी आणि इकडे स्क्वेअर रूट ऑफ, हां बोला, 2h 1 प्लस 1 plus K square R square. होल डिवायडेड बाय जी G इंटू. sin square theta. यस करेक्ट बच्चा पार्टी, बस हो गया, फिर अपना इक्वेशन हो गया. अरे बाबा, इवन ह्या एचला पण तुम्ही रिप्लेस करू शकता. एचला कसं रिप्लेस करता येईल, वरती कुठंतरी लिहिलं होतं आपण साइन थिटाच्या टर्म्समध्ये, आठवतंय का, तेव्हा इथं यस इज इक्वल्स टू एच अपॉन साइन थिटा किंवा एच इज इक्वल्स टू यस इंटू साइन थिटा असं लिहिलं होतं. तर एचला रिप्लेस करता येईल आपल्याला यसच्या टर्म्समध्ये. बच्चा पार्टी, मग आपण कुठले कुठले इक्वेशन शिकलोय तर आज बघा पटकन. मी लगेच तुम्हाला एक न्यूमेरिकल पण घेतो, सो तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर मी तुम्हाला स्टार्ट केलं रोटेशनल रोलिंग मोशन ऑन ॲन इन्क्लाइन प्लेन. तर अंडर ग्रॅव्हिटी ही डायग्राम दिसते तुम्हाला. तर ही ऑब्जेक्ट टॉपवरनं घसरत घसरत खाली येते, हॉरिझॉन्टल सरफेसला येते आणि हॉरिझॉन्टल सरफेसला जाऊन काय होत आहे तिचं, तर तिचा स्पीड वाढतोय. इथं इनिशियल स्पीड 0 होता आणि फायनली तिचा स्पीड ओमेगा होता. मग आपण ऑब्जेक्ट जर रिलीज केली तर पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम केलं. त्याच्यावरनं आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट केली इक्वेशनची, बरोबर का. व्हेलॉसिटीची ही व्हॅल्यू आली. व्हेलॉसिटी झाल्यानंतर मग बच्चा पार्टी आपण कशासाठी गेलो पुढे, तर ॲक्सेलरेशनसाठी. नेक्स्ट पेजवर आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं, कायनेमॅटिकचे इक्वेशन पाहिले, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर खाली कोणाला अडचण आहे, कोणाला मायक्रोफोन इनेबल करायचं आहे, अथर्व बोक्से नावाने जो जॉईन झाला आहे, काय अडचण आहे, ठीक आहे बर. तर कमिंग बॅक बच्चा पार्टी, तर मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं आहे की जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर यू कॅन आस्क मी टू इनेबल द मायक्रोफोन. यू कॅन रेज युअर हँड सो दॅट आय कॅन अलाव यू टू स्पीक, ठीक आहे. तर कमिंग बॅक, मग आपण जे फॉर्म्युले शिकलो ते पटकन आपण एकदा क्विकली रिवाइज करूया तिथे, ठीक आहे. लिस्ट डाऊन करूया त्यांची, कारण आता जे शिकलोय ते वापरायचं आहे आपल्याला आणि कसं वापरायचं ते मी शिकवेल, ठीक आहे. बरं बच्चा पार्टी, मग मला सांगा तुम्ही, पहिली ऑब्जेक्ट जी आपण पहिला जो फॉर्म्युला शिकलो आपण तो काय शिकलो, तर व्हेलॉसिटीचा शिकलो. इनिशियल स्पीड होता 0 ऑब्जेक्टचा, रोलिंग डाऊन द इन्क्लाइंड व्हील. फायनल स्पीड आला आपला रूट ऑफ, सर्वांनी लक्ष द्या, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला बनला. तिसरा आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं, ॲक्सेलरेशन आलं जी साइन थिटा अपॉन कोण रे, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मी मायक्रोफोन इनेबल नाही ठेवला आहे, मुद्दामून म्यूट ठेवला आहे, ठीक आहे, कारण अननेसेसरी लोक नॉईज पसरवण्याचा प्रयत्न करतायत, ठीक आहे. सो त्यांच्यासाठी मी ते बंद ठेवला आहे. कमिंग बॅक, त्यानंतर टाईम टेकनची जी व्हॅल्यू आली ती आली होती रूट ऑफ 2h इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय जी इंटू हा साइन स्क्वेअर थीटा. ऐसा मेरा इक्वेशन आया था, एम आय करेक्ट. सो हे 4 इक्वेशन झाले. बरं, कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला होता तो पण मी शिकवला. आता याच्यावर बेस लगेच एक न्यूमेरिकल सांगतो जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. एकच मिनिट बच्चा पार्टी, लेट मी टेक द नोटबुक. बारावीमध्ये पहिलाच चॅप्टर रोटेशनल मोशनचा आहे आणि ज्याला रोटेशनल मोशन समजला, रोटेशनल डायनॅमिक्स समजला, तर बच्चा पार्टी प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स पाहायला मिळेल. सो त्याच्यामुळे मी जे सांगतोय ते सर्वांनी
ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा. नसेल समजलं विचारा, आपण त्याच्यासाठीच आहे तिथं, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करत जाईल. बरं, लगेच मी केस घेतो, केस स्टडी. एक सॉलिड स्पियर दिला आहे, क्वेश्चन आहे बघा. एक सॉलिड स्पियर है, ए सॉलिड स्पियर क्या कर रहा है? सॉलिड स्पियर, उसका मास दिया है 1 kg, उसका रेडियस दिया है 10 सेंटीमीटर, रेडियस 10 सेंटीमीटर इथं लिहितो, मास सॉरी cm 10 सेंटीमीटर. देन रोल्स डाउन अन inclined plane, rolls down an inclined plane of height, an inclined plane of height, inclined plane of height. हाइट का वैल्यू दिया है 7 मीटर. ठीक है, आपसे क्या पूछा है? फाइंड इट्स वेलोसिटी, फाइंड इट्स वेलोसिटी व्हेन इट रीचेस द ग्राउंड, वेलोसिटी व्हेन इट रीचेस द ग्राउंड लेवल, रीचेस द ग्राउंड लेवल बच्चा पार्टी. तो ग्राउंड लेवल को जब ये रीच करेगा उसका वेलोसिटी क्या होगा ये पूछा आहे आपसे. सो बघा, मी काय लिहित असतो, माझं सोल्युशन ज्यावेळेस सुरू होत असतं बच्चा पार्टी आठवतोय, मी काय लिहितो? गिवन मध्ये काय लिहितो? डिव्हाइसचं नाव. डिव्हाइसचं नाव काय आहे? सॉलिड स्पियर. काय करतोय सॉलिड स्पियर? रोलिंग मोशन करतोय. कुठं करतोय? सॉलिड स्पियर रोल्स डाऊन द इन्क्लाइन प्लेन बच्चा पार्टी. हे नीट लक्षात घ्या, इन्क्लाइन प्लेन. मग मी इथं व्हिज्युअलाइज करून देतो तुम्हाला. सॉलिड स्पियर, इथं मी डायग्राम काढतो, हे बघा अशा प्रकारे. तर इन्क्लाइंड सरफेस आहे, हा थीटा अँगल आहे, इथं सॉलिड स्पियर असेल, इथून तो रोल डाऊन होतोय आणि रोल डाऊन होऊन मोशन करतोय अशा प्रकारे. ठीक आहे, मग तो रोल डाऊन होतोय, तर त्याचं मास दिलंय. मग मास लिहिलं मी किती? 1 kg. रेडियस लिहिली त्याची किती? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर इज रिटन ॲज 10 × 10⁻⁻2 मीटर. ठीक आहे, त्याला कन्वर्ट करून घेतलं मीटरमध्ये, या युनिटमध्ये. हाईट दिली ह्या प्लेनची, ह्या प्लेनची ही जी हाईट आहे ती हाईट किती आहे रे बाबा? हो, हाइट इज इक्वल्स टू 7 मीटर, एच इज इक्वल्स टू 7 मीटर. फाइंड इट्स वेलोसिटी, वेलोसिटी फाइंड आउट करने के लिए बोला है. वेलोसिटी का फॉर्मूला कोई बताएगा मुझे? एनीवन इंटरेस्टेड हु वुड लाइक टू आंसर द वेलोसिटी? वेलोसिटी बताओ बताओ, चलो जल्दी बच्चा पार्टी. एक मिनिट. यस साक्षी जी, यस गो अहेड. माइक्रोफोन इनेबल केला. यस Under root 2gh upon यस, व्हेरी गुड. in round bracket 1 plus k square upon r square. यस करेक्ट. मग मला सांग आता साक्षी, सॉलिड स्पियर आहे, सॉलिड स्पियरचा k²/r² रेशो पण लिहून दिलाय, किंवा आज जी इमेज टाकली आहे इमेजमध्ये तो टेबल बघा. तो टेबलमध्ये के ची व्हॅल्यू लिहिलेली असेल, त्याच्यावर नाही आपल्याला ती व्हॅल्यू घेता येईल. बच्चा पार्टी समजताय का? बघा, आपला फॉर्म्युला आहे वी हैव दिस इज टू फाइंड वेलोसिटी. फाइंड आउट करना है. जब वो इधर आएगा नीचे हॉरिजॉन्टल सरफेस पे, तो v इज इक्वल्स टू मैं लिखूंगा √2gh अपॉन 1 + k²/r². तो बच्चा पार्टी, आपको याद है क्या सॉलिड स्फीयर का मोमेंट ऑफ इनर्शिया? अगर याद है तो आप वैसा भी कर सकते हैं. देखो मैं यहाँ पे लिख के देता आप लोगों को. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. I इज इक्वल्स टू जनरली आपण असं लिहितो mk². ज्यांना माहित नाही, दोज वर न्यू कमर, बच्चा पार्टी हे रिलेशन लक्षात ठेवायचं. इक्वेशन 1 का I इज इक्वल्स टू mk². सिमिलरली दूसरा इक्वेशन है बाबा अपना I इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फीयर इज गिवन बाय द फॉर्मूला 2/5 mr². कितने लोगों को याद है बताओ मेरे को? कितने लोगों को याद है ये इक्वेशन? एक्नॉलेजमेंट सिग्नल भेज सकते हैं आप. I इज इक्वल्स टू mk² आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. आता सी, ज्यावेळेस सॉलिड स्पियर रोल डाऊन होईल तर तो जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो अबाउट इट्स डायमीटर असतो, पासिंग थ्रू इट्स सेंटर असतो. एक तर तुम्ही दोघांना डिवाइड करा, त्यातनं k²/r² रेशो मिळेल, किंवा माझी सिंपल मेथड असते काय, I इज इक्वल्स टू mk², I इज इक्वल्स टू 2/5 mr². दोनांच्या इक्वेट करा. इक्वेटिंग LHS ला LHS मॅच झाली बघा. LHS को LHS मैच हुआ, RHS को RHS मैच होना मांगता. इक्वेटिंग 1 and 2, इक्वेटिंग 1 and 2, तो ये बनेगा आपका mk² इज इक्वल्स टू 2/5 mr². ही व्हॅल्यू तुमची तोंडपाठ असायला हवी. सोप्या आहेत या व्हॅल्यू, टेबलमध्ये आहे दिलेल्या. बरं, दोनों तरफ का क्या कैंसिल हुआ रे बाबा? m के साथ m कैंसिल हुआ, r² इधर आ गया, k²/r². रेशो कितना बन गया रे बाबा? 2/5.
बच्चा पार्टी अपना अपना तो काम हो गया भाई, चलो 2/5 ये आंसर आ गया मेरे को यहाँ पे। लेकिन ये h का वैल्यू, g का वैल्यू डाल दो यहाँ पे। ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण 10 घेऊन टाकूयात, 9.8 असते, 10 घेऊन टाकूयात। हाईटची व्हॅल्यू लिहिली 7 सेंटीमीटर डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर है 2/5। एम आई करेक्ट? क्रॉस मल्टीप्लाई करो, आंसर बताओ रे बाबा मेरे को क्या आता। तो ये देखो बच्चा पार्टी, मैं ऐसा जाता 2 इंटू 10 इंटू 7 डिवाइडेड बाय 5 इंटू क्रॉस मल्टीप्लाई किया, ये देखो ये टर्म क्रॉस मल्टीप्लाई किया, 5 इंटू 1 5 प्लस 2 इज 7, 7/5। एम आई करेक्ट? तो ये 7/5 उल्टा बन गया, ऊपर चला गया रे बाबा, तो 7 के साथ 7 कैंसिल हो जाएगा, ये 5 ऊपर चला गया, तो ये बनेगा वेलोसिटी मेरा रूट ऑफ 2 इंटू 10 इंटू 5, 5 इंटू 2 10 इंटू 10, 10 इंटू 10, तो ये बन गया 10 मीटर पर सेकेंड वेलोसिटी। कितने लोगों को समझ में आया रे न्यूमेरिकल? बच्चा पार्टी बताओ मेरे को, जल्दी जल्दी बताओ रे बाबा। या ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट। सो बच्चा पार्टी ह्या पद्धतीने जायचंय, जे शिकलोय ना ते अप्लाय करता आलं पाहिजे। आणि तुम्ही ज्यावेळेस माझ्याबरोबर शिकताल ना, आय कॅन गॅरंटी यू बच्चा पार्टी, यू विल फॉल इन लव्ह विथ कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स। आणि न्यूमेरिकल्स तुमचे आवडीचे बनतील, फेवरेट बनतील। तुम्ही म्हणता सर थेरी नाही आम्हाला न्यूमेरिकल सोडवायचे, न्यूमेरिकल पैकीच्या पैकी मार्क देऊन जातात, आणि आपलं फिजिक्सचा सगळा जो पेपर आहे आपला तो न्यूमेरिकल्स बेस्डच असतो बच्चा पार्टी। म्हणजे बोर्डाचा नाही म्हणत आहे मी आय एम टॉकिंग अबाउट फायनल। यस व्यंकटेश, यस व्हेरी गुड व्यंकटेश पवार। सो आय एम टॉकिंग अबाउट द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम। कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला असंच पाहायला मिळेल की यार त्याच्यात सगळे न्यूमेरिकल होते आणि आम्हाला तिथं जमलंच नाही न्यूमेरिकल। तर बच्चा पार्टी एवढी प्रॅक्टिस मी तुमची करून घेणार आहे। काल मी तुम्हाला अनाऊन्स केलं की तुमचे प्रिंटेड बुक मटेरियल्स आलेले आहेत, तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी फोन करा, तुमचे ॲडमिशन कन्फर्म करा, अकॅडमीला येऊन तुमचे हे बुक्स आणि ते घेऊन जा, आणि ॲडमिशन फॉर्म भरून टाका तुमचे। हे मी तुम्हाला सांगितलं आहे, वारंवार सूचना देतो आहे मी। आजचाच दिवस शेवटचा दिला होता की तुम्ही मला फोन करणं अपेक्षित आहे। काही पालकांचे फोन आले, काही पालकांचे स्टील पेंडिंग आहे, काही जण अजूनही नवीन आहेत जे डेमॉन्स्ट्रेशन्स करतायत आहे। पण बच्चा पार्टी हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन्स नाही चालू, हे दिस इज ॲक्च्युअल पार्ट ऑफ सिलेबस, ठीक आहे। मग सिलेबस पुढे पुढे निघून जाईल आणि तुम्ही मागे राहताल। बऱ्याच पालकांची शंका आहे सर अजून त्यांची 11वी चालू आहे, ठीक आहे। 11वीत बच्चा पार्टी पोरांना 10वीला बोर्डाला फेल झालेलं ऐकलेलं आहे, 12वीला बोर्डाला फेल झालेलं ऐकलेलं आहे, 11वीत कधी कुणाला फेल झालेलं तुम्ही पण इतिहासात ऐकलं नसेल। कदाचित तुमचा नंबर लागू शकेल पण तसं घडत नाही। कॉलेजचा रेप्युटेशनचा प्रश्न असतो, कॉलेज कधी तुम्हाला फेल करणार नाही। आणि हां राहिला प्रश्न 11वीचे जर पेपर आलेच तर 11वीच्या पेपरच्या वेळेस काही रेकॉर्डेड सेशन्स आहेत तेवढे बघा, काही इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला देईल तेवढेच करायचे आणि तेवढे करून जा। आपले 10-20 मार्क काहीतरी खबडबं करून मिळवा आणि पास होऊन जा 11वीला, ठीक आहे। तेवढी गॅरंटी मी देतो। पण 12वी लवकर सुरू करून आपल्याला रिव्हिजन करायची असते, प्रॅक्टिस करायची असते। 12वी बोर्डाचा सिलेबस 6 महिन्यात खतम करून आम्ही लगेच पुढे CETच्या सिलेबसला सुरुवात करत असतो। ज्यांना JEE करायचं आहे, नीट करायचं आहे त्यांच्यासाठी पण टफनेस लेवल वाढवत असतो। सो त्याच्यामुळे बच्चा पार्टी तुम्ही सिरियस असाल तर त्या गोष्टी पुढे जातील। आणि तुम्हाला जर आपले सेशन्स आवडत असतील तर आम्हाला हेल्प करा ग्रो होण्यामध्ये, रिकमेंड करा आमचे सेशन्स तुमच्या मित्रमैत्रिणींना, आज देम टू जॉईन डेमो सेशन्स अँड देन आज देम टू कन्फर्म देअर ॲडमिशन, ओके। सो बच्चा पार्टी, Yes, sir. यस थँक यू फॉर युअर लव अँड काइंड वर्ड्स फॉर अस। सो यस थांबूयात मग आजच्यासाठी, आणि टुमारो विल मीट अगेन ऑन द सेम टाइम। बी रेडी ॲट 5:45, नो मोर डिले। 6:45ला आपलं केमिस्ट्रीचं सेशन स्टार्ट होईल आता। यस थँक यू फॉर जॉईनिंग, बाय बाय, सी यू।